नमस्कार, मी हुमायून नदाब. आज की तेज खबरमध्ये आपले सहर्ष स्वागत. चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी. रेंदाळ ग्रामपंचायतीत दिव्यांग बांधवांचा मोर्चा. 50% घरफाळा सवलतीची मागणी. रेंदाळ तालुका हातकणंगले शासनाच्या परिपत्रकानुसार 50% घरफाळा सवलतीची मागणी करत रेंदाळ येथील दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी उपस्थित दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आणि 24 तारखेच्या आत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला. उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून येणाऱ्या निधी आणि विविध योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल विजय नांगरे यांनी दिव्यांग बांधवांसाठी लागणारा निधी तातडीने मंजूर करण्याची तसेच त्यांच्यासाठी हॉलची सोय करण्याची विनंती केली. रेंदाळ दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष जमीर मानकापुरे यांनी दिव्यांग बांधवांना येण्या-जाण्यासाठी ग्रामपंचायतीने रॅम्पची सोय करावी अशी मागणी केली. तसेच 24 तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. याची पूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीची असेल असे त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चामध्ये उत्तर जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील, इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल विजय नांगरे, रेंदाळ शहराध्यक्ष जमीर मानकापुरे, निलेश कुंभार, उपाध्यक्ष सागर वासकर, भारतीय महिला अध्यक्ष दिलशाद मुजावर, संभाजी शेलार, पृथ्वीराज सूर्यवंशी, कमाल हेर, संतोष करडे, सुभाष कांबळे, अण्णाप्पा गाडीवडर, मंगेश शिंगारे, नायकू माळी, सचिन पुजारी, शिवाजी मोरे, जीवन तपकिरी, सुधीर शिंगारे, सचिन सूर्यवंशी आणि संजय मांगलेकर हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी कर्णबधीर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी गटात स्वर्णपदक जिंकून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या पैलवान पृथ्वीराज सचिन काका सूर्यवंशी यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुप्रिया पाटील आणि ग्रामसेवक सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीमुळे गावाचे नाव उज्ज्वल झाले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दिव्यांग बांधवांनी शासनाचा GR आधार घेत 50% घरफाळा सवलत देण्याची मागणी केली असून ग्रामपंचायतीने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.